नमस्कार हिलिक पडीस. पैसा हवाय, समृद्धी हवी आहे, श्रीमंतीही हवी आहे. पण आयुष्यात खूप कष्ट केले तरी पैसा मिळत नाहीये, आला तर तो टिकत नाहीये. तर समृद्धी कशी मिळवायची किंवा समृद्धीच्या संदर्भातला हीलिंग ॲटिट्यूड काय असायला हवा याची आज चर्चा करूया. आपण 3 स्टेजेसमध्ये याची चर्चा करणार आहोत. पहिले आहेत ते आपले पैशाविषयीचे सबकॉन्शियस डीप बिलीफ्स काय आहेत. दुसरं पैशाविषयीचं आपलं माइंड कंडिशनिंग कसं बनलंय. आणि तिसरं एनर्जेटिकली आपल्या मूलाधार चक्रावरती कसं काम करता येईल. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आता सगळ्यात पहिल्यांदा पैशाविषयीचे आपले डीप सबकॉन्शियस बिलीफ्स हे आपल्याला कसे माहिती होतील. तर हे आपल्याला बरेचदा माहितीच नसतात. तर सिंपल प्रश्न विचारायचा की मी जर आज खूप श्रीमंत झालो किंवा झाले तर आयुष्यात काय काय गडबड होऊ शकेल, म्हणजे काय गोष्टी निगेटिव्ह घडू शकतील. आता तुम्ही म्हणाल अहो निगेटिव्ह कसलं, मला तर श्रीमंत व्हायचंय. खरंय, पण तुम्ही जर का एक कागद पेन्सिल घेऊन लिहायला बसलात की उद्या माझ्याकडे गडगंज संपत्ती आली तर काय काय प्रॉब्लेम होऊ शकतो, तर तुमच्या हळूहळू असं लक्षात येईल की तुम्ही विचार करायला लागाल अरे बापरे, खूप पैसा आला तर खूप टॅक्स भरावा लागेल. खूप पैसा आला तर कदाचित मला काम करण्याचं मोटिवेशनच राहणार नाही. माझी मुलं बिघडू शकतील, ती अभ्यास करायचं बंद होतील. किंवा मी समाजातल्या निगेटिव्ह एलिमेंट्सना अट्रॅक्ट करीन, किडनॅपिंग, रॅन्सम मागणं असे प्रकार होऊ शकतात. किंवा मी स्वार्थी नातेवाईक अट्रॅक्ट करीन जे पैशासाठी माझ्या अवतीभोवती घुटमळत राहतील. अशा अनेक गोष्टी तुमच्या मनात निगेटिव्हली असोसिएटेड असू शकतात. एस्पेशली श्रीमंतीच्या बाबतीत आपल्या मनात अनेक भीती असते. श्रीमंत माणसांना बघून ना आपण पटकन म्हणतो अरे हा काय झटपट श्रीमंत झालाय, यांनी नक्की काहीतरी निगेटिव्ह मार्ग अवलंबलेला असणार. किंवा अरे हा माणूस श्रीमंत आहे तर अहंकारी असणार, रूढ असणार, इन्सेन्सिटिव्ह असणार. आता श्रीमंती आणि पैसा याच्याविषयी आपल्या मनात जर का इतके निगेटिव्ह बिलीफ्स असतील तर काय शक्यता आहे की आपण ती श्रीमंती अट्रॅक्ट करू. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मनातनं हे निगेटिव्ह बिलीफ्स सोडून द्यावे लागतील. आणि त्यासाठी तुमचे एकदा सगळे कागदावर बिलीफ्स लिहून झाले की मग असं म्हणायचं की मी हे सगळे बिलीफ्स एक्नॉलेज करते आणि मी हे सोडून देऊन आता श्रीमंतीला पॉझिटिव्हली अट्रॅक्ट करते. म्हणजे आपल्याला रोजच्या रोज हे निगेटिव्ह बिलीफ्स सोडून पैशाविषयीचं पॉझिटिव्ह असोसिएशन अट्रॅक्ट करायचं आहे. आणि कदाचित हे एकदाच म्हणून होणार नाही, तर वारंवार रोज किंवा काही दिवस म्हणावं लागेल. आता दुसरी गोष्ट आहे ती पैशाविषयीच्या माइंड कंडिशनिंगचे. बऱ्याचदा काय होतं, आपण खूप कठीण परिस्थितीतनं वर आलेलो असतो. पैशाची चणचण आपण बघितलेली असते, त्यामुळे पै जमा करून आपण शिक्षण घेतलेलं असतं, घरच्या जबाबदाऱ्या कंप्लीट केलेल्या असतात आणि या सगळ्यामध्ये खूप कष्टाने पैसा जमवलेला असतो. त्यामुळे आपलं माइंड कंडिशनिंग असं झालेलं असतं की पैसा मिळणं अवघड आहे आणि तो जपला पाहिजे. म्हणजेच पैशाविषयी आपल्या मनात खूप इनसिक्युरिटी जमा झालेली असते. आता होतं असं की इतक्या वर्षानंतर आपल्याकडे श्रीमंती तर येते, पैसा तर येतो, पण ही इनसिक्युरिटी मनातनं जात नाही आणि त्यामुळे पैसा खर्च करताना भीती वाटते. गरजेपुरताच पैसा खर्च केला जातो. घरचे म्हणत असतात की अहो तुम्ही थोडं तुमच्या आनंदासाठी पैसा खर्च करा, चांगला मोबाईल घ्या, नवीन गाडी घ्या, घराचं इंटिरियर करूया. पण आपल्याला वाटत असं नको नको, हे सगळं काही गरजेचं नाहीये, पैसा साठवलेलाच बरा. म्हणजे समृद्धी आहे पण आपल्याला त्याचा आनंदच घेता येत नाही. म्हणजे आपला ॲटिट्यूड अजूनही चणचणीचाच आहे, समृद्धीचा नाहीये. तर हा ॲटिट्यूड बदलण्याची मग गरज असते. यासाठी स्वतःला असं सांगायचं की आता माझे कष्टाचे दिवस संपले, तो माझा पास्ट होता. आता माझा प्रेझेंट आणि फ्युचरमध्ये माझ्याकडे भरपूर समृद्धी आहे. तुम्ही जर का ईश्वरावर विश्वास ठेवणारे असलात तर ईश्वराचे किंवा युनिव्हर्सचे खूप मनपूर्वक आभार माना की आता मी समृद्ध आहे. आता मी माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी पैसा खर्च करू शकतो. मी माझ्या पैशाचा, माझ्या समृद्धीचा आनंद उपभोगू शकतो. म्हणजे तुमच्या मनातली इन्सिक्युरिटी किंवा मनातलं जे कंडिशनिंग आहे, जो अभावाचा ॲटिट्यूड आहे, तो दूर होऊन हळूहळू समृद्धीचा ॲटिट्यूड मनामध्ये रुजायला मदत होईल. आता तिसरा उपाय आहे तो आहे एनर्जेटिक उपाय. म्हणजे आपल्या रूट चक्रावरती किंवा मूलाधार चक्रावरती काम करणं. आपल्या शरीरामध्ये 7 चक्र असतात, त्यापैकी मूलाधार चक्र हे आपल्या समृद्धीशी असोसिएटेड आहे. माझ्या यूट्यूब व्हिडिओवरती मूलाधार चक्राची अगदी सविस्तर माहिती आहे. या चक्राची ॲफर्मेशन्स, याचे मंत्र, याच्यावरचे विविध उपाय
आणि त्यांची सविस्तर चर्चा आहे, तर ते व्हिडिओ नक्कीच पहा. पण थोडक्यात सांगायचं तर मूलाधार चक्र हे आपल्या मणक्याच्या टोकाशी असलेल्या माकड हाडाच्या वरती स्थित असलेलं चक्र आहे. हे लाल रंगाचं चक्र आहे आणि हे पृथ्वी तत्वाचं चक्र आहे. त्यामुळे हे चक्र अतिशय उत्तम रीतीने गतिमान करण्यासाठी लाल रंगाचा आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी वापर करता येईल. या चक्राची ॲफर्मेशन्स आहेत ती म्हणता येतील. या चक्राचा बीजमंत्र लम आहे, त्याचं 21 किंवा 108 वेळेला उच्चारण आपल्याला करता येईल. याशिवाय पृथ्वी तत्वाचे उपाय म्हणजे जर तुमच्या घरी छोटीशी बाग असली तर बागकाम करा, तुमचं फार्म हाऊस असलं तर छोटीशी शेती करा, व्यायाम करा, अनवाणी पायांनी गवतावर चाला, वॉक करायला जा. पृथ्वी तत्वाशी जितका संपर्क तुम्ही ठेवाल तितकं मूलाधार चक्र तुमचं चांगलं राहायला मदत होईल. तर आज आपण बघितलं की आपण मनातल्या सबकॉन्शियस बिलीफवरती, ॲटिट्यूड्सवरती आणि एनर्जीवरती काम करायचंय. तुमच्या आयुष्यात जर अशी एखादी व्यक्ती किंवा कोणी आप्तेष्ट असले जे खूप हार्डवर्क करतायत पण समृद्धी येत नाहीये, तर त्यांच्याबरोबर पण हा व्हिडिओ जरूर शेअर करा आणि तुमच्या समृद्ध ॲटिट्यूडला आजच सुरुवात करा.